जेव्हा अवनी आणि धनराज हे इंटरव्ह्यूसाठी अवनीच्या बाहेर चाललेले असतात तेव्हा अवनीचा भाऊ हा विमान पुढे गाडी उभी करून अचानक दरवाजा खोलतो. तेव्हा अवनी पडायला आली असते. तेव्हा अवनी खाली उतरून बोलते, कोण आहे इडियट, तुला कळालं नाही का समोरून गाडी येते, अचानक तू दरवाजा ओपन केला, पडलो असतो तर आम्हाला काही दुखापत झाली असते तर कोण जबाबदार होतं याच्यात. तेव्हा अवनीचा भाऊ बाहेर येतो असतो आणि अवनी बोलते, दादा तुला समजत नाही का रे, गाडी येत होती पुढून. तेव्हा तो बोलतो, मला दादा म्हणू नको ना, मी तुझा दादा आहे ना, तू माझी बहीण आहे. तू ज्या दिवशी याचा हात धरून घरातून निघून गेली ना त्या दिवशी तू आमच्यासाठी मेलेली आहे, म्हणून मला आता बहीण नाही आहे, मी एकटाच आहे. तेव्हा अवनी बोलते, हो का, हीच तू इतक्या वर्षात 25 वर्षामध्ये माझ्या राखीची किंमत केली का? इथून पाठीमागं मी तुला राखी बांधत होते त्याची तू ही किंमत ठेवलेली का? तेव्हा तो बोलतो, हो, कारण तू याच्यासोबत लग्न करून या भिकारडासोबत लग्न करून खुश राहणार आहे ना, म्हणून तर तू या राखीची किंमत मी ठेवली नाही तुझ्या. हा काय तुला खुश ठेवणार आहे बघतो मी तरी, आणि किती काम करून तू तुझा सुखी संसार चालवणार आहे. तेव्हा अवनी बोलतो, मी माझं बघून गेल, तुला तर माझी गरज नाही, मी तर तुझ्यासाठी मेली आहे ना, मग तू कशाला बोलतो, कशाला आमच्यामध्ये पडतो. तेव्हा तो बोलतो, हो नाही पडणार ना मी, बाई कशाला पडू, सॉरी हा. तेव्हा धनराजला बघून तो खूप वाईट बोलतो, याला काय येतं, हा तर घरीच बसलेला असतो, हा काय काम करतो मला पण माहिती, हा पण बेरोजगार. तेव्हा अवनी बोलते, दादा तू तोंड सांभाळून बोल, तू कोणाशी बोलतो हे तुला माहिती असं. तेव्हा तो बोलतो, हो माहिती आहे ना, मी जा आता तू काय करायला चालली आहे ना ते कर, कारण तू माझ्यासाठी मेली आहे. तेव्हा अवनी बोलते, वा छान, तू माझ्या राखीची हीच किंमत केली ना, मग अजून कर, मला पण नाही फरक पडणार आहे, जाणार आहे मी इथनं. तेव्हा अवनी आणि धनराज इथून निघून जाते. अवनीचा भाऊ बोलतो, मी याचा काटा काढल्याशिवाय सोडणार नाही.